students, in last lecture we have started the topic mechanical properties of fluids and we have seen the points atmospheric pressure, gauge pressure, pressure due to liquid column. These points we have studied in last lecture. Also we have seen what is meant by the absolute pressure. Okay, these types of pressure we have seen in last lecture. Okay, in this we have studied that atmospheric pressure increases from height to the depth, that is it increases with respect to value of h. Okay, that is atmospheric pressure is maximum at the sea level, that is on the surface of earth. Atmospheric pressure is maximum on the surface of earth, and as the height from the surface of earth increases, atmospheric pressure decreases. Okay, so the atmospheric pressure on the sea level is corresponding to the height of 8 km, because beyond 8 km the density of the air decreases, that it becomes negligible. As density becomes negligible, the pressure also becomes negligible. Where beyond height 8 km, pressure of the air becomes negligible. So for pressure on the sea level, we consider the height h equal to 8 km. Also we have seen the gauge pressure. Gauge pressure is equal to h rho g. Okay, then what is we have seen? Absolute pressure. Absolute pressure is equal to p naught plus h rho g. Then also we have seen, if the liquid column is in the liquid at depth h, then the pressure is p naught plus h rho g. And if the liquid column is above the liquid, okay, that is we call it as the air column. Suppose एखादा air column हा लिक्विडच्या फ्री सरफेसच्या वर आहे h या हाईटला, तर तिथे असणारं ॲब्सोल्यूट प्रेशर हे किती असेल, तर p नॉट मायनस h rho g. आणि जर लिक्विड मध्ये असेल कॉलम तर काय असेल, p नॉट प्लस h rho g. अशा प्रकारे ॲब्सोल्यूट प्रेशर, गेज प्रेशर, त्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे आपण टाइप्स बघितलेले आहेत प्रेशरचे, आणि त्याचे व्हेरियस फॉर्म्युले सुद्धा आपल्याला माहित आहेत. आणि आज आपण आताच्या लेक्चरमध्ये सुरुवातीला काही एक्झाम्पल्स बघूयात जे त्या प्रेशरच्या फॉर्म्युल्यांवर काय असतील, डिपेंड असतील. We are seeing in today's lecture some geometric examples depending upon the concept of pressure due to liquid column, atmospheric pressure, absolute pressure, etc. Okay, here is our first example. What is given? If pressure at half the depth of lake is equal to 2/3 of the pressure at the bottom of lake. What is given? What is the question? Pressure at half the depth of lake. प्रेशर कुठे, तर लेकच्या डेप्थ किती घेतली, हाफ घेतली, तर त्या डेप्थला जे प्रेशर आहे ते किती आहे, 2/3 आहे. कुणाच्या 2/3 आहे, तर 2/3 ऑफ द प्रेशर ॲट द बॉटम ऑफ द लेक. बॉटमला जे काही प्रेशर आहे त्या बॉटमच्या प्रेशरच्या 2/3 व्हॅल्यू कुणाची आहे, तर हाफ द डेप्थ ऑफ लेकला. म्हणजेच काय, सपोज असं आपण कन्सिडर केलं की हा एक लेक आहे आणि याच्यामध्ये ही जी डेप्थ आहे ती असेल सपोज h, आणि इथे असणारं जे प्रेशर आहे ते आपण सपोज म्हणूयात p2 आहे. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर ही जी डेप्थ आहे h त्याच्या हाफ डेप्थ, म्हणजे सपोज हे डिस्टन्स किती असेल, h/2, आणि या डेप्थला प्रेशर किती असेल, p1. समजलं का? बघा हे काय आहे, लेक आहे, म्हणजे इथं वॉटर आहे लेक मध्ये, h ही डेप्थ, h या डेप्थला इथं बॉटमला जे काही प्रेशर आहे ते किती असेल, p2 असेल.
बरोबर. लेगच्या बॉटमला प्रेशर किती आहे P2 आणि डेप्थ किती आहे तर H आहे. आता सांगितले काय आपल्याला तर हे जे प्रेशर आहे ते H/2 या डेप्थला जर तुम्ही फाइंड आउट केलं बघा इफ द प्रेशर ॲट हाफ द डेप्थ ऑफ लेग डेप्थ किती घेतली हाफ घेतली म्हणजे इथे आला बरोबर. डेप्थ किती आहे H/2 आहे. मग तिथं प्रेशर काय असेल तर P1 असेल आणि आपल्याला सांगितलंय काय तर हाफ डेप्थला असणारं प्रेशर हे 2/3 आहे कोणाच्या बॉटमला असणाऱ्या प्रेशरच्या बरोबर. हाफ डेप्थला प्रेशर किती आहे P1 आणि ते काय असेल हाफ डेप्थला असणारा प्रेशर हे बॉटमच्या सरफेसच्या किती आहे 2/3 आहे. हाफ डेप्थला प्रेशर आहे P1 which is equal to काय असेल 2/3 of P2. ओके. आता P1 म्हणजे काय आहे व्हॉट इज P1 P1 इज द प्रेशर ॲट हाफ द डेप्थ. ओके. मग आता सपोज P1 आहे मग P1 हे कसलं प्रेशर आहे हाफ डेप्थला असणारं प्रेशर. आता एक लक्षात ठेवायचं की हाफ डेप्थला जे प्रेशर आहे सपोज मी आपण इथे वॉटर आहे असं कन्सिडर केलं तर या वॉटरचं प्रेशर ह्याच्यावर फॉलो होतंय या पॉइंटवर बरोबर. हाफ डेप्थला म्हणजे हा पॉइंट झाला बरोबर का. मग या पॉइंटला हे जे वॉटर आहे त्या वॉटर कॉलममुळे काही प्रेशर इथे फॉलो होते आणि प्रेशर ड्यू टू वॉटर कॉलम ॲट H/2 डिस्टन्स हे कसं करायचं तर गेज प्रेशर. लास्ट लेक्चर मध्ये सांगितलंय की प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम कसं फाइंड आउट केलं जाईल तर H/ρg बरोबर. हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग आता या हाफ डेप्थला या पॉइंटला प्रेशर या वॉटरमुळे म्हणजे या वॉटर कॉलममुळे किती असेल तर H/ρg पण H म्हणजे H नसून H/2 असेल कारण डेप्थ किती आहे H/2 आहे. म्हणजेच काय या पॉइंटला इथे सपोज आपण पॉइंटला नाव देऊया A या पॉइंटला असणारं प्रेशर हे इक्वल टू काय असेल गेज प्रेशर प्लस आता हे जे लेक आहे हा लेक कसा आहे बघा ओपन टू ॲटमॉस्फिअर मध्ये तो कसा आहे ओपन आहे. मग होणार काय तर ॲटमॉस्फिअरचं प्रेशर त्याच्यावर असणार आहे बरोबर. म्हणजे या वॉटरवर आणखीन कोणतं प्रेशर ऍक्ट होत आहे तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजेच काय तर या पॉइंटला दोन प्रेशर आहेत. एक आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि दुसरा प्रेशर कोणता असेल तर गेज प्रेशर which is due to this liquid column. मग P1 म्हणजे या पॉइंटला असणारं प्रेशर कसं लिहायचं तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0 प्लस काय असेल सांगितलं मी गेज प्रेशर. गेज प्रेशर हे ड्यू टू काय आहे सांगितलंय तर लिक्विड कॉलम. फॉर्म्युला काय असतो H/ρg पण इथे हाईट किती आहे H/2 डेन्सिटी किती आहे रो आणि g. बघा या पॉइंटला H/2 हाईट आहे म्हणजेच आपण म्हणूया डेप्थ किती आहे H/2. रो म्हणजे काय इथं वॉटर आहे त्याची डेन्सिटी आणि g एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी which is equal to 2/3 into bracket P2. P2 म्हणजे काय तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट द बॉटम ऑफ द लेक. या लेकच्या ह्या बॉटमला म्हणजे कुठं पॉइंट B ला ॲट बॉटम प्रेशर किती असेल बघा तर P0 म्हणजे काय ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस काय असणार आहे गेज प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर म्हणजे आपल्याला कोणतं प्रेशर मिळतं ॲब्सोल्यूट प्रेशर बरोबर. म्हणजे हा इथे या कंडिशन मध्ये सुद्धा लेक ओपनच आहे ना म्हणजे त्याच्यावर कोणतं प्रेशर ऍक्ट होतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस या लिक्विडमुळे म्हणजेच काय वॉटरमुळे या बॉटमवर एक प्रकारचं प्रेशर आहे ते काय असेल तर H/ρg असेल. म्हणजे इथे काय येईल 2/3 into bracket ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर. गेज प्रेशर काय असेल बघा H/ρg. आता सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा इथे P1 म्हणजे हाफ डेप्थला म्हणून इथे आपण H/2 घेतलं आणि P2 हे प्रेशर बॉटमला आहे आणि तिथे डेप्थ H आहे आणि म्हणून आपण काय घेतलं H/ρg घेतलं. मग काय आलं P0 +
plus h by 2 rho g equal to 2/3 into bracket p naught plus h rho g. ओके, इक्वेशन सगळ्यांना समजलं. आता नेक्स्ट स्टेप बघा, इथं p नॉट आहे, LHS ॲज इट इज राहील p नॉट प्लस h by 2 rho g इज इक्वल टू या 2/3 नी इथे मल्टिप्लाय करा, काय येईल बघा 2/3 p नॉट आणि प्लस पुढे काय असेल 2/3 into h rho g 2/3 into h rho g. आता p नॉट minus 2/3 p naught is equal to 2/3 h rho g minus h by 2 rho g. ओके, p naught हा 2/3 p naught इकडे जो आहे RHS ला तो कुठे घेतला, LHS ला. इथे पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यावर काय होईल मायनस होईल इक्वल टू 2/3 h rho g ॲज इट इज आहे आणि ही व्हॅल्यू जी आहे ती इकडे जाऊन काय झाली सबट्रॅक्ट झाली. पुढे बघा काय येईल 3 minus 2 1 1/3 p naught यांचे सबट्रॅक्शन किती आली 1/3 p naught. इकडे काय येईल बघा, इथं 6 असेल आणि 4 minus 3 आणि पुढे काय येईल h rho g that is 1/3 p naught is equal to 1/6 h rho g. इथं पुढे काय येईल बघा p naught equal to 1/2 h rho g. आता याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, आता ते बघितलं पाहिजे आपल्याला. बघा, व्हॉट इज द डेप्थ ऑफ द लेक. क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द डेप्थ ऑफ द लेक म्हणजे फाइंड आउट काय करायचं आहे, h फाइंड आउट करायचं आहे. मग h इक्वल टू काय असेल 2 p naught upon rho g. h इक्वल टू काय असेल 2 p naught upon rho g which is equal to 2 into p naught म्हणजे काय आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा सिम्बॉल आहे p naught आणि p naught ची व्हॅल्यू सगळ्यांनी नोट डाउन करून ठेवायची. p naught ची व्हॅल्यू किती असते 1.013 into 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा याच्या ऐवजी तुम्ही पास्कल असं सुद्धा म्हणू शकता. p naught म्हणजे काय आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं 1.013 into 10⁵ पास्कल आणि अप्रॉक्सिमेटली याला जेईईचे एक्झाम्पल्स एमसीक्यू ज्यावेळेस आपण सॉल्व करतो त्यावेळेस ती व्हॅल्यू 1.013 अशी न घेता डायरेक्टली अप्रॉक्सिमेटली ह्या 1.013 ला 1 घ्यायचं आणि मग किती येते 1 into 10⁵ पास्कल म्हणजे किती 10⁵ पास्कल. ॲटमॉस्फेरिक प्रेशर अप्रॉक्सिमेटली एमसीक्यू साठी आपण किती घेतो 10⁵ पास्कल आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू त्याची किती आहे तर 1.013 into 10⁵ पास्कल. ओके, मग आता इथं p naught ची व्हॅल्यू किती पुटअप करायची तर 10⁵ डिवाइडेड बाय रो म्हणजे काय आहे तर इथं जे लिक्विड आहे त्या लिक्विडची डेन्सिटी म्हणजे काय असणार आहे रो. आता लिक्विड कोणतं आहे तर वॉटर आहे. मग डेन्सिटी ऑफ वॉटर इन SI युनिट, वॉटरची डेन्सिटी ही किती असते बघा सगळ्यांना माहिती आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती असते 10⁵ kg पर मीटर क्यूब. ह्या व्हॅल्यूज सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या आहेत. डेन्सिटी किती असते 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आणि kg पर मीटर क्यूब मध्ये किती असते तर 1000 kg पर मीटर क्यूब. ओके, आणि 1000 म्हणजे किती तर 10⁵ kg पर मीटर क्यूब. मग रोची व्हॅल्यू पुटअप करा 10⁵ into g म्हणजे काय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि त्याची व्हॅल्यू किती असणार आहे 10 which is equal to 2 into 10⁵. बघा इथे 5 आहे, हा 3 plus 1 किती झाला 4. तो 4 जो आहे 10⁵ इथे वर गेला सपोज न्यूमरेटरला तर 5 minus 4 होईल आणि 2 into 10⁵ which is equal to 20 मीटर असं आपल्याला आन्सर मिळेल. म्हणजे h ची व्हॅल्यू किती आली आपली 20 मीटर. h म्हणजे आहे काय डेप्थ आहे आणि ते डेप्थ किती आली 20 मीटर. सो ऑप्शन बी हा करेक्ट ऑप्शन असेल. समजलं का बघा सगळ्यांना. गिव्हन डेटा पहिल्यांदा घेतला p1 = 2/3 p2 व्हॅल्यूज पुट अप केल्या p1 आणि p2
च्या आणि त्यानंतर आपण h फाइंड आउट केलं. याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे तर ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू किती आहे आणि डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे या व्हॅल्यूज तुम्हाला दिल्या जात नाहीत. या तुम्हाला स्वतः पुटअप कराव्या लागतील. सो त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. नाउ our second example is the pressure on a swimmer 20 meter below the surface of water at sea level is, options are given, there are in atmosphere, 1 atmosphere, 2 atmosphere, 2.5 atmosphere and 3 atmosphere. What is given to us? The pressure on a swimmer who is 20 meter below the surface of water at sea level. What is given to us? The depth is given, which is equal to 20 meter. Okay, given is depth is equal to 20 meter. Depth we take as h equal to 20 meter. Then we have to find out the pressure acting on that swimmer. Consider below sea level. Here there is a swimmer. Okay, here there is a swimmer who is swimming at depth h equal to 20 meter below the sea level. Okay, then h equal to 20 meter given to us and we have to find out pressure acting on this swimmer. We have to find out pressure acting on this swimmer. Consider pressure acting on this swimmer is equal to absolute pressure, which is equal to atmospheric pressure plus gauge pressure. आता हा जो जिथे तो पोहत आहे बरोबर त्याच्यावर कोणतं फोर्स ऍक्ट होणार आहे म्हणजे कोणतं प्रेशर ऍक्ट होणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऍक्ट होणार आहे बरोबर प्लस तो ज्या डेप्थला पोहत आहे त्या डेप्थला कोणतं प्रेशर असेल तर h rho g म्हणजे कोणतं गेज प्रेशर कशामुळे असेल तर त्याच्यावर असणाऱ्या वॉटरच्या कॉलममुळे वॉटर कॉलम जो त्याच्यावर आहे त्याच्यामुळे काय असेल त्याच्यावर गेज प्रेशर ऍक्ट होईल आणि ते ओपन टू ॲटमॉस्फिअर आहे आणि त्यामुळे त्याच्यावर ॲटमॉस्फेरिक प्रेशर सुद्धा ऍक्ट होईल. अशा प्रकारे या स्टीमरवर दोन प्रेशर ऍक्ट होतील. फर्स्ट असेल गेज प्रेशर आणि सेकंड असेल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग आपण टोटल प्रेशर त्याच्यावर ऍक्ट होणार सपोज P घेतलं तर P इक्वल टू काय असेल ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर. ओके मग ॲटमॉस्फेरिक प्रेशर P नॉट प्लस H किती आहे बघा 20 इनटू रो. रो किती असणार आहे सांगा मगाशी सांगितली व्हॅल्यू. रो म्हणजे काय डेन्सिटी. डेन्सिटी कुणाची आहे फ्लुइडची डेन्सिटी आहे. मग इथं जे फ्लुइड आहे त्याची डेन्सिटी किती असणार आहे कोणतं फ्लुइड आहे वॉटर आहे आणि वॉटरची डेन्सिटी SI युनिट मध्ये किती असते 1000 kg/m3 म्हणजे किती असेल 10⁻³ kg/m3 आणि g ची व्हॅल्यू किती असेल तर 10 एवढी असेल. बघा काय आलं P नॉट प्लस h आहे 20 डेन्सिटी रो किती आहे 10⁻³ kg/m3 आणि g म्हणजे काय एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 10. मग पुढे काय येईल बघा इक्वल टू P नॉट म्हणजे काय ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू मगाशी मी तुम्हाला सांगितली किती घ्यायची असते ती अप्रॉक्सिमेटली 10⁻⁵. मग P नॉट किती असेल 10⁻⁵ प्लस पुढे काय येईल बघा 20 into 10⁻³ into 10 म्हणजे किती आला 2 into 10⁻⁵. हा 2 लिहिला हा 0 आणि हा 0 इथं ऍड झाले 10⁻⁵. आता इथं 10⁻⁵ आहे इथं 10⁻⁵ आहे. तो 10⁻⁵ तुम्ही काय केला कॉमन काढला 10⁻⁵ कॉमन निघाला तर ब्रॅकेट मध्ये इथला काय येणार आहे बघा 1 into 10⁻⁵ इथं आहे आणि प्लस किती आहे 2 into 10⁻⁵. मग किती आला 1 plus 2 म्हणजे आन्सर किती आलं 3 into 10⁻⁵ पास्कल किंवा तुम्ही याला म्हणू शकता 3 into 10⁻⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि आता आपल्याला रिलेशन माहित आहे की इथं प्रेशरची व्हॅल्यू किती आली आहे 3 into 10⁻⁵
पास्कल अशी व्हॅल्यू आलेली आहे आणि 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू किती असतात 10⁵ पास्कल असतात 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे किती पास्कल 10⁵ पास्कल म्हणजे हे जे 10⁵ पास्कल आहे याच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो ॲटमॉस्फिअर सो द T इक्वल टू 3 ॲटमॉस्फिअर आपलं फायनल आन्सर काय मिळालं प्रेशर किती आहे त्या स्टीमरवर ऍक्ट होणारं तर 3 × 10⁵ पास्कल म्हणजेच किती तर 3 ॲटमॉस्फिअर ऑप्शन कोणता करेक्ट आहे बघा ऑप्शन डी हा करेक्ट ऑप्शन आहे किती आन्सर आहे तर 3 ॲटमॉस्फिअर ओके नाउ our third example is when a large bubble rises from bottom of the lake to the surface its radius doubles if atmospheric pressure is equal to that of the column of water of height capital H then the depth of lake will be okay when a large bubble rises from bottom of the lake to the surface बघा सपोज हा लेक आहे आणि हा सरफेस कोणता बॉटम सरफेस आणि हा जो आहे हा काय असेल तर फ्री सरफेस म्हणजे काय तर जो सरफेस लिक्विडचा हा ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्याला आपण काय म्हणूया फ्री सरफेस बॉटम आहे आणि बॉटम पासून काय झालं बघा when a large bubble rises from bottom of the lake to the surface बबल कुठून राईज झाला सपोज हा बबल आहे हा राईज कुठून कुठे झाला बॉटम पासून फ्री सरफेस पर्यंत ओके तर काय होतं इट्स रेडियस गेट डबल म्हणजे काय तर इथं रेडियस जेवढी होती त्याच्यापेक्षा डबल झाली तो कुठे रीच झाला जेव्हा तो सरफेसला राईज झाला तेव्हा रेडियस त्याची काय झाली डबल झाली if atmospheric pressure is equal to that of column of water of height h हे नंतर बघूयात आपण काय पहिल्यांदा इथे बघा बॉटमला इथे जी लिक्विड आहे वॉटर आहे त्याच्यातला एखादा बबल आहे आणि तो बबल बॉटम पासून कुठे गेला फ्री सरफेसला गेला आणि इथून इथं जात असताना सपोज आपण असं अज्यूम करूया की ही जी हाईट आहे ही h आहे h म्हणजे काय हा जो लेक आहे त्याचा बॉटम हा किती डेप्थला आहे तर h या डेप्थला आहे आणि बॉटम पासून हा कुठे गेला बबल फ्री सरफेसला गेला जर बबल बॉटम पासून फ्री सरफेसला गेला तर त्याने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं तर h म्हणजे काय जेवढी डेप्थ आहे ना लेकची तेवढं डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं आता इथे हा सरफेस जो आहे वरचा त्याला काय म्हणायचं तर फ्री सरफेस आता सांगितलंय काय त्यांनी तर इथे ज्यावेळेस बबल होता बॉटमला त्यावेळेस सपोज रेडियस असेल r आणि त्यानंतर तो जातो कुठे फ्री सरफेसला जातो फ्री सरफेसला गेल्यानंतर रेडियस डबल झाली म्हणजे बॉटमला जर रेडियस r असेल तर फ्री सरफेसला गेल्यानंतर ती रेडियस किती झाली तर 2r एवढी झाली बरोबर म्हणजे रेडियस ॲट बॉटम इज इक्वल टू r रेडियस ॲट द फ्री सरफेस इज इक्वल टू 2r आणि डेप्थ ऑफ द लेक किती आहे तर h आहे आता बघा बॉटम पासून वर जातो फ्री सरफेस पर्यंत बबल त्यावेळेस त्याच्याकडून डिस्प्लेसमेंट झाली बरोबर काय झाली डिस्प्लेसमेंट झाली याचा अर्थ काय तर वर्क परफॉर्म केलं गेलं बरोबर वर्क झालं म्हणजेच काय त्याच्याकडे काय आहे एनर्जी आहे म्हणजे ते वर्क त्या बबल मध्ये स्टोअर झालं ना कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर झालं एनर्जीच्या फॉर्म मध्ये म्हणजे ज्या वेळेस तो बॉटमला होता त्यावेळेस त्याच्याकडे जी एनर्जी होती तेवढीच टोटल एनर्जी तो फ्री सरफेसला असताना आहे बरोबर म्हणजे बॉटमला असतानाची एनर्जी इज इक्वल टू काय असणार आहे तो ज्यावेळेस फ्री सरफेसला रीच होईल त्यावेळेस असणारी एनर्जी नीट समजून घ्या when the bubble is at the bottom then it is having some energy okay it is displaced from bottom to the free surface the total energy always remain constant याचा अर्थ काय तर बॉटमला जेवढी एनर्जी आहे तेवढीच कुठे असणार आहे फ्री सरफेसला असणार आहे मग आपण असं म्हणू शकतो इथे की एनर्जी ॲट
इक्वल टू काय असेल एनर्जी ॲट फ्री सरफेस. बॉटमला जेवढी एनर्जी आहे तेवढीच कुठे असणार आहे तर फ्री सरफेसला एनर्जी असणार आहे. बरोबर. आता एनर्जी म्हणजे पीव्ही. पीव्ही म्हणजे काय असतं वर्क. बरोबर. पी डेल्टा व्ही असं लिहितो ना आपण, त्यावेळेस काय असतं ते वर्क डन. वर्कचा फॉर्म्युला आहे पीव्ही. मग आता वर्क म्हणजेच काय असते एनर्जी असते. म्हणजे इथे एनर्जीच्या ऐवजी तुम्ही पीव्ही लिहू शकता. मग एनर्जी ॲट बॉटम सपोज असेल P1 V1, तर एनर्जी ॲट द फ्री सरफेस काय असेल P2 V2. therefore we can write P1 V1 is equal to काय असेल P2 V2. ओके. आता P1 म्हणजे काय तर एनर्जी ॲट बॉटम काढतो ना इथे आपण, म्हणजे P1 काय असणार प्रेशर ॲट बॉटम. V1 काय असेल व्हॉल्यूम ॲट बॉटम. इथं P2 म्हणजे काय प्रेशर ॲट फ्री सरफेस आणि V2 म्हणजे काय असेल प्रेशर ॲट व्हॉल्यूम ॲट फ्री सरफेस. आता बघा P1 म्हणजे काय आपण इथे लिहूया. बॉटमला असताना P1 V1 आहे, फ्री सरफेसला गेल्यावर P2 V2 आहे. ओके. मला सांगा आता बॉटमला प्रेशर कोणतं असेल. ह्या लिक्विडचं याच्यावर वेट फॉल होते ना बॉटमवर, म्हणजे कोणतं प्रेशर असेल प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, म्हणजेच कोणतं गेज प्रेशर. आणि प्लस हा लेग जो आहे तो कसा आहे ओपन टू ॲटमॉस्फिअर, आणि त्यामुळे त्याच्यावर कोणतं प्रेशर ऍक्ट होतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे या बॉटम सरफेसवर ऍक्ट होणारे दोन प्रेशर आहेत. कोणते दोन प्रेशर आहेत. एक आहे गेज प्रेशर आणि दुसरं आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग P1 ची व्हॅल्यू तुम्ही कशी लिहू शकता ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0 प्लस गेज प्रेशर H rho G. बरोबर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0 ऍक्ट होईल आणि डेप्थला गेज प्रेशर किती असेल तर H rho G असेल. आणि त्यानंतर हे झालं प्रेशर P1. पुढे बघा V1 आहे. V1 म्हणजे काय तर बॉटमला त्या स्फिअर किंवा त्या बबलचं जे व्हॉल्यूम आहे. इथं ज्यावेळेस हा बबल कुठे आहे बॉटमला आहे, तर बॉटमला असताना त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते किती असेल. कसा शेप असणार आहे बबलचा स्पिरिकल शेप असेल. स्फिअरचं व्हॉल्यूम फॉर्म्युला काय असतो 4/3 πr³. ओके. ज्यावेळेस स्फिअर बॉटमला आहे त्यावेळेस त्याची रेडियस किती आहे तर r आहे. मग व्हॉल्यूम काय असणार बघा 4/3 πr³. हे व्हॉल्यूम असेल कुठं बॉटमला असताना. इथे आपण काय लिहिलं बॉटमला असणारं प्रेशर आणि बॉटमला असणारं व्हॉल्यूम इथे आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढे काय होईल बघा इक्वल टू P2 V2. P2 म्हणजे काय प्रेशर ॲट द फ्री सरफेस. आता बघा ज्यावेळेस बबल हा इथं फ्री सरफेसला वर रीच झाला, तो लिक्विड मध्ये आहे का नाही. कुठे आहे तो त्या लेगच्या वरच्या सरफेसवर आहे. मग तो खाली आहे का लिक्विड मध्ये नाहीये ना. मग डेप्थला नाहीये म्हणजे कोणतं प्रेशर इथं नसणार आहे तर गेज प्रेशर नसेल. कारण गेज प्रेशर कधी असतं ज्यावेळेस आपण प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम फाइंड आउट करतो. म्हणजे लिक्विडच्या आतमध्ये सपोज H ची डेप्थ आहे तर तिथे गेज प्रेशर प्रेझेंट असेल. पण लिक्विडच्या सरफेसवर H ची व्हॅल्यू किती झाली डेप्थ किती असणार 0 असणार, कारण तो सरफेसवर आहे. सरफेस पासून जर आतमध्ये डिस्टन्स किती झालं 0 झालं. म्हणजे H ची व्हॅल्यू जर 0 असेल तर गेज प्रेशरची व्हॅल्यू किती आली 0 आली. याचाच अर्थ काय तर हा बबल ज्यावेळेस फ्री सरफेसला राईज होईल त्यावेळेस त्याच्याकडे कोणतं प्रेशर आहे फक्त तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर, कारण तो सरफेस ओपन टू ॲटमॉस्फिअर आहे. म्हणजे त्याच्यावर कोणतं प्रेशर ऍक्ट होईल ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऍक्ट होईल. आणि कोणतं प्रेशर नसेल तर गेज प्रेशर नसेल. कळलं सगळ्यांना. म्हणजे बबल ज्यावेळेस इथे राईज झाला प्रेशर त्याच्यावर कोणतं ऍक्ट होत आहे फक्त ॲटमॉस्फेरिक प्रेशर, गेज प्रेशर ऍक्ट होत नाही. म्हणजे P2 इक्वल टू काय आहे P0 आहे. आता पुढे V2 म्हणजे काय तर हा बबल ज्यावेळेस इथं राईज होईल त्यावेळेस त्याचं व्हॉल्यूम किती आहे. बघा आपल्याला सांगितलंय काय तर बबल ज्यावेळेस बॉटम पासून फ्री सरफेसला जातो त्यावेळेस फ्री सरफेसला गेल्यानंतर त्याची रेडियस ही काय होते डबल होते.
म्हणजे इथं रेडियस r आहे तर वर गेल्यावर किती झाली 2r झाली. म्हणजे बबल साइज मध्ये काय झाला डबल झाला साइज मध्ये. बरोबर साइज वाढली त्याची डबल साइज मध्ये झाला. तर व्हॉल्यूम काय असेल तर व्हॉल्यूम असेल 4/3 पाय आणि रेडियस आता आहे 2r आणि त्याचा काय असेल q. कळलं का बघा. प्रेशर ॲट बॉटम P नॉट प्लस H रो G इंटू व्हॉल्यूम ॲट बॉटम 4/3 पाय r क्यूब इक्वल टू प्रेशर ॲट द सरफेस P नॉट आणि V2 म्हणजे व्हॉल्यूम ॲट द सरफेस 4/3 पाय 2r क्यूब. ओके आता पुढे काय होईल बघूया. हा 4/3 पाय आणि हा 4/3 पाय कॅन्सल झाला. राहिलं काय बघा P नॉट प्लस H रो G आणि इनटू काय असेल r क्यूब. 4/3 पाय दोन्ही साइडला कॅन्सल झाला. इथं काय येईल P नॉट इनटू ब्रॅकेट 4/3 पाय कॅन्सल 2r चा क्यूब किती आला 8r क्यूब. ओके त्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये बघा हा r क्यूब इथल्या r क्यूब सोबत काय होईल कॅन्सल होईल. मग पुढे काय येईल P नॉट प्लस H रो G इज इक्वल टू इकडे काय असेल r क्यूब कॅन्सल झाला राहिला काय 8p नॉट. ओके p नॉट प्लस h रो G इक्वल टू 8p नॉट हे राहिलेलं आहे. आता त्यानंतर पुढे बघा इथं p नॉट आहे हा इकडे लिहूयात. काय येईल मग h रो G इक्वल टू 8p नॉट मायनस p नॉट. 8p नॉट मायनस p नॉट इक्वल टू काय असेल h रो G. मग h रो G इज इक्वल टू किती आले 8p नॉट मायनस p नॉट म्हणजे किती आले तर 7p नॉट आले. बरोबर. मग आता आपल्याला सांगितलंय काय तर आपल्याला आन्सर कोणत्या फॉर्म मध्ये आहे बघा कॅपिटल H च्या फॉर्म मध्ये आहे आणि याच्यामध्ये कुठंच कॅपिटल H नाहीये. मग काय दिलंय बघा डेटा अजून इफ atmospheric pressure that is P naught it is equal to that of column of water of height capital H. काय सांगितलंय बघा हे खूप महत्त्वाचं आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इथे या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू प्रेशर ड्यू टू वॉटर कॉलम ऑफ हाईट कॅपिटल H. आता मला तुम्ही सांगा प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम फॉर्म्युला काय असतो H रो G आणि इथे त्यांनी काय सांगितलं तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर इक्वल टू प्रेशर ड्यू टू वॉटर कॉलम ऑफ हाईट कॅपिटल H. मग आता सपोज आपण इथे बघूया एखादा असा वॉटर कॉलम आहे आणि त्याची हाईट h आहे आणि या पॉइंटला याच्यामध्ये काय आहे वॉटर. तर मला सांगा इथं या बॉटम सरफेसवर प्रेशर किती असेल तर h रो G. किती प्रेशर असेल h रो G एवढं प्रेशर असेल. मग प्रेशर P नॉट त्याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो कॅपिटल H रो G इक्वल टू काय असेल इकडं H रो G. बघा H रो G इक्वल टू 7 इंटू प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम और वॉटर कॉलम ऑफ हाईट कॅपिटल H. इथं आपण म्हणू शकतो की P नॉट इक्वल टू किती आहे कॅपिटल H रो G आहे आणि कसलं प्रेशर आहे तर गेज प्रेशर प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. हा डेटा महत्त्वाचा आहे हे आपल्याला गिव्हन आहे. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे स्मॉल h. बघा देन डेप्थ ऑफ द लेक इज लेकची आपल्याला डेप्थ विचारली आहे. आता ही डायग्राम बघा या डायग्राम मध्ये लेकची डेप्थ किती आहे स्मॉल h आहे. म्हणजे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे स्मॉल h which is equal to 7h रो G upon रो G. रो G कॅन्सल h equal to 7 कॅपिटल H असा फॉर्म्युला मिळाला. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट आला ऑप्शन सी ज्याच्यामध्ये आन्सर आहे 7h. मग इथं डेप्थ ऑफ लेक आपल्याला किती मिळाली h equal to 7h म्हणजे 7 टाइम्स द हाईट ऑफ वॉटर कॉलम. ओके समजलं सगळ्यांना एक्झाम्पल. हे एक्झाम्पल आपण कितवं घेतलं थर्ड एक्झाम्पल. सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल तरी प्रत्येकाने इथं जे आता एक्झाम्पल्स होत आहेत ते प्रत्येक एक्झाम्पल स्वतःच्या नोटबुक मध्ये लिहून सॉल्व करायचं आहे. आणि जर तुम्ही सॉल्व केलं नाहीत आणि नुसतेच व्हिडिओ बघत असाल तर ते तुम्हाला एक्झाम्पल्स सोडवता येतीलच असं नाही. त्यासाठी जे काही एक्झाम्पल्स होत आहेत
त्यातलं प्रत्येक एक्झाम्पल एक नोटबुक करा. त्या नोटबुकमध्ये प्रत्येक एक्झाम्पल प्रत्येकाने ते सॉल्व्ह करून बघायचं. ज्यावेळेस ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह कराल त्यावेळेस ते तुम्हाला परफेक्ट लक्षात राहील. ओके. आवर नेक्स्ट एक्झाम्पल इज what is given to us. I have not written here the total question because the question was so long, so I have drawn only diagram of the question. I will tell you what is given in the question. Okay, see here there is a U-shaped tube. It is given to us and in the tube mercury is poured. म्हणजे काय केलं, एक U ट्यूब घेतली आहे, U शेप असणारी एक ट्यूब घेतली आणि त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे तर मर्क्युरी टाकलेली आहे. आणि मर्क्युरी टाकल्यानंतर त्याच्या एका एंड मधून इथं ऑइल टाकलेलं आहे आणि दुसऱ्या एंड मधून ग्लिसरीन टाकलेलं आहे. काय केलं, यू शेप असणारी एक ट्यूब घेतली, त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय टाकलं मर्क्युरी. मग ती मर्क्युरी याच्यामध्ये पहिल्यांदा आहे, त्याच्या एका एंडला काय टप केलंय ग्लिसरीन आणि दुसऱ्या एंड मधून आतमध्ये काय टाकलं ऑइल टाकलेलं आहे. आणि सांगितलं काय तर आता हे इक्विलिब्रियम मध्ये आहे. इक्विलिब्रियम मध्ये आहे याचा अर्थ काय तर दोन्ही हे जे प्रॉन्स आहेत त्याचे याच्यामध्ये दोन्हीकडे हाईट कशी आहे सेम आहे. ओके, इथं ग्लिसरीन टाकलं आणि इथं काय टाकलं ऑइल टाकलं आणि आता दोन्ही हाईट कशा झालेल्या आहेत सेम झालेल्या आहेत. आणि आपल्याला आणखी डेटा काय गिवन आहे तर बघा डेन्सिटी ऑफ मर्क्युरी गिवन आहे आपल्याला, त्यानंतर डेन्सिटी ऑफ ग्लिसरीन गिवन आहे, डेन्सिटी ऑफ ऑइल गिवन आहे. ह्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत आणि डायग्राम सुद्धा क्वेश्चन मध्ये दिलेली आहे तुम्हाला. आणि काय सांगितले बघा तर ग्लिसरीनचा हा जो कॉलम तयार झालाय ग्लिसरीन कॉलम त्याची हाईट किती आहे 10 सेंटीमीटर. त्यानंतर इथे ऑइलचा जो कॉलम तयार झालाय त्याची हाईट किती सांगितली आहे h सेंटीमीटर. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचंय तर फाइंड द लेंथ ऑफ ऑइल कॉलम. फाइंड आउट काय करायचंय त्या ऑइल कॉलमची लेंथ फाइंड आउट करायची. म्हणजे आपल्याला गिव्हन डेटा आहे ग्लिसरीन ऑइल आणि मर्क्युरी यांच्या डेन्सिटी गिव्हन आहे. इकडे ग्लिसरीन इकडे ऑइल असे दोन कॉलम आहेत आणि काय सांगितलेलं आहे तर याची हाईट 10 सेंटीमीटर आहे तर या ऑइल कॉलमची हाईट किती आहे असा क्वेश्चन. आता एक लक्षात ठेवायचं की प्रेशर ऍट किंवा प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम फॉर्म्युला काय असतो h rho g. फॉर्म्युला काय असतो प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलमचा h rho g असा फॉर्म्युला आहे. म्हणजे काय तर प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम हे डिपेंड कुणावर आहे h वर डिपेंड आहे, हाईट वर डिपेंड आहे. बरोबर, म्हणजेच काय डेप्थ वर डिपेंड आहे. सपोज एखाद्या डेप्थला हॉरिझॉन्टल लेवलला घेतलं तर त्या लेवलला सगळ्या पॉइंटला प्रेशर कसं असतं सेम असतं. म्हणजे काय तुम्ही सपोज रिव्हर बघताय तर रिव्हर मध्ये एका हॉरिझॉन्टल लेवलला कुठेही प्रेशर चेक करा सगळीकडे प्रेशर कसं असेल सेम असेल. सपोज सरफेसचं प्रेशर चेक केलं ते जे काही व्हॅल्यू असेल ती सगळ्या पॉइंटला कशी असेल कॉन्स्टंट. त्या सरफेस पासून एका सर्टन डेप्थला खाली गेला त्या डेप्थला सगळीकडे प्रेशर चेक केलं तरी सगळीकडे प्रेशर कसं असेल कॉन्स्टंट असेल. म्हणजे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम हे डिपेंड कुणावर आहे डेप्थवर डिपेंड आहे. बरोबर, मग आता इथे आपण काय करू शकतो बघा सपोज हा ग्लिसरीनचा कॉलम आहे आणि तिथं आपण त्याची जी डेप्थ आहे किंवा त्या ग्लिसरीन कॉलमचा जो बॉटम सरफेस आहे त्याला नाव काय दिलं आपण A असं नाव दिलं. बरोबर, A पॉइंट आहे. आणि सपोज आपण ही जी लेवल आहे हॉरिझॉन्टल लेवल आता जे मी सांगितलं की एका हॉरिझॉन्टल लेवलला प्रेशर कसं असतं सेम असतं. म्हणजे A या पॉइंटला असणारं प्रेशर इज इक्वल टू काय असेल याला पुढे एक्सटेंड केलं इथं पॉइंट कोणता मिळाला आपल्याला दुसरा एक पॉइंट मिळाला तो असेल B. मग प्रेशर ऍट पॉइंट A इज इक्वल टू काय असेल प्रेशर ऍट पॉइंट B. असं का तर ते दोन्ही पॉइंट सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहेत. सो प्रेशर ऍट A इज इक्वल टू काय असणार आहे प्रेशर ऍट B. दोन्हीकडे प्रेशर सेम आहे. आता इथे बघा आपण पहिल्यांदा लिहूया प्रेशर ऍट A इज इक्वल टू काय असेल प्रेशर ऍट B. बरोबर, म्हणजे इथं प्रेशर ऍट A कुणामुळे आहे तर प्रेशर ड्यू टू काय आहे तर प्रेशर ड्यू टू काय आहे ग्लिसरीन
म्हणजे एक आहे ऑइल कॉलम आणि दुसरा कोणता आहे तर मर्क्युरी कॉलम. म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट बी हे कुणामुळे आहे तर प्रेशर ड्यू टू काय आहे ऑइल कॉलम आणि प्लस काय असेल प्रेशर ड्यू टू मर्क्युरी कॉलम. बघा समजलं का सगळ्यांना. प्रेशर ऍट पॉइंट ए इज इक्वल टू काय असणार प्रेशर ऍट पॉइंट बी. ए या पॉइंटला प्रेशर कुणामुळे आहे ग्लिसरीन कॉलममुळे. बी या पॉइंटला प्रेशर कुणामुळे आहे तर ऑइल कॉलम प्लस कोणता कॉलम मर्क्युरी कॉलम. ओके. आता प्रेशर ड्यू टू ग्लिसरीन कॉलम. प्रेशर ड्यू टू ग्लिसरीन कॉलम काय असेल बघा H ग्लिसरीन रो ग्लिसरीन आणि इनटू काय असेल G. H रो G. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम फॉर्म्युला काय असतो H रो G. मग ग्लिसरीन कॉलम मुळे काय असेल H ग्लिसरीन रो ग्लिसरीन इनटू काय असेल G which is equal to प्रेशर ड्यू टू ऑइल. प्रेशर ड्यू टू काय असणार ऑइल. प्रेशर ड्यू टू ऑइल कॉलम. ऑइल कॉलम बघा किती हाईटचा आहे H या हाईटचा. मग त्याच्यामुळे फॉल होणारं प्रेशर हे कसं करायचं H ऑइल रो ऑइल आणि इनटू काय असेल G. HO रो 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 O. HO म्हणजे काय डेप्थ ऑफ किंवा हाईट ऑफ ऑइल कॉलम. रो O म्हणजे काय असेल डेन्सिटी ऑफ ऑइल आणि इनटू काय असेल G प्लस प्रेशर ड्यू टू मर्क्युरी. प्रेशर मर्क्युरी कॉलम मुळे म्हणजे हा जो मर्क्युरी कॉलम इथे तयार झालेला आहे याची हाईट किती असणार आहे बघा 10 h. का 10 h कारण हे टोटल डिस्टन्स 10 आहे आणि या ऑइल कॉलमची हाईट h आहे तर हे रिमेनिंग डिस्टन्स किती झालं 10 h. इथं कोणता कॉलम आहे तर मर्क्युरीचा कॉलम. कळालं सगळ्यांना. आता पुढं प्रेशर ड्यू टू मर्क्युरी कॉलम कसं लिहायचं H मर्क्युरी रो मर्क्युरी आणि इनटू काय असेल G. ओके. मग आता हाईट ऑफ ग्लिसरीन कॉलम. हाईट ऑफ ग्लिसरीन कॉलम किती आहे 10 इनटू रो ऑफ ग्लिसरीन किती आहे बघा डेन्सिटी. डेन्सिटी ग्लिसरीनची किती सांगितली आहे 1.3. आता बघा इथं G आहे इथं G आहे इथं G आहे. तिन्हीकडे G आहे LHS RHS ला तर तुम्ही काय कराल हा G कॅन्सल कराल. मग इथं काय राहिलं 10 into 1.3 इज इक्वल टू HO. HO म्हणजे काय ऑइल कॉलमची हाईट. ऑइल कॉलमची हाईट किती आहे H आहे. रो O म्हणजे काय ऑइलची डेन्सिटी. ऑइलची डेन्सिटी किती आहे बघा 0.8 आणि प्लस पुढे काय येणार HG म्हणजे काय मर्क्युरी कॉलमची हाईट. मर्क्युरी कॉलमची हाईट किती आहे 10 h आणि इनटू रो HG म्हणजे मर्क्युरीची डेन्सिटी. मर्क्युरीची डेन्सिटी किती आहे तर 13.6. आता इथं बघा 10 into 1.3 म्हणजे किती आले 13 इज इक्वल टू 0.8 h आणि पुढे काय असेल प्लस 10 into 13.6 minus 13.6 h. बघा 10 into 1.3 13 हे 0.8 h प्लस 10 into 13.6 minus 13.6 h. ओके. पुढे बघा हे 13 ॲज इट इज लिहूयात इज इक्वल टू हे किती 0.8 h पुढं 10 into 13.6 किती येतील सांगा प्लस 136. 13.6 into 10 केलं तर किती येणार 136 आणि मायनस किती 13.6 h. ओके. आता पुढे काय होईल बघा सपोज आपण असं लिहूया 136 minus 13 136 minus 13 is equal to 13.6 h minus 0.8 h. बघा हा 136 इथंच ठेवला 13 इकडे नेला तो मायनस झाला. हे मायनस आहे LHS ला ना पॉझिटिव्ह झालं 13.6 h आणि हे जे आहे हे मायनस असेल 0.8 h. ओके. मग 136 minus 13 किती येतात बघा 123 is equal to 13.6 minus 0.8 किती येईल 10 12.8 h. ओके.
त्यानंतर पुढे h काढायचा आहे. कसं काढायचा 123 अपॉन 12.8. h काय असेल 123 अपॉन 12.8 आणि याचा आन्सर अप्रॉक्सिमेटली किती असेल तर 9.6 सेंटीमीटर. हे सॉल्व करून बघा आन्सर किती येईल 9.6 सेंटीमीटर आणि ऑप्शन कोणता करेक्ट आहे याच्यामध्ये डी हा ऑप्शन करेक्ट आहे. तर याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की प्रेशर एका सर्टन डेप्थला कसं असतं कॉन्स्टंट असतं. म्हणजे प्रेशर डिपेंड कुणावर आहे तर h वर डिपेंड आहे. ओके, मग हे एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये ऑइल कॉलमची लेंथ विचारलेली होती ती किती आली आपली 9. So we have seen in this lecture some examples depending upon pressure of the liquid. Okay, pressure due to liquid column, atmospheric pressure, gauge pressure, absolute pressure या सगळ्यावर डिपेंड असणारे काही एक्झाम्पल्स आपण आज बघितलेले आहेत. याच प्रकारचे आणखीन एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देईन. ते तुम्ही घरी सॉल्व करायचे आहेत. त्याची PDF तुम्हाला सेंड करेन आणि प्रत्येकाने ते एक्झाम्पल एका बुकमध्ये सॉल्व करायचे आणि त्यानंतर त्यातले जर काही डाऊट असतील तर मला तुम्ही ते सेंड करू शकता. डाऊट तुमचे काही आहेत तर सगळ्यांनी हे जे एक्झाम्पल्स घेतले या एवढ्याच एक्झाम्पलवर डिपेंड न राहता तुम्ही बाकी स्वतः पण सर्च करा. रेफरन्स बुक्समध्ये या पॉइंटवर डिपेंड असणारे जे एक्झाम्पल्स आहेत फ्लुइड मेकॅनिक्स हा टॉपिक घ्यायचा आणि त्याच्यामध्ये फर्स्ट सेक्शन जो आहे प्रेशरचा त्याच्यामध्ये असणारे सगळे क्वेश्चन सॉल्व करायचे आणि एक्स्ट्राही तुम्ही अजून काही सॉल्व करू शकता. आणि जेव्हा आपला पॉइंट चालू आहे त्याच वेळेस ते MCQ सोडवले गेले पाहिजे. ओके, आज आपण काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपला आपण न्यू पॉइंट स्टार्ट करतोय. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स, पास्कल्स लॉ आणि ऍप्लिकेशन्स ऑफ पास्कल्स लॉ हे पॉइंट्स आपले नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर होतील. ओके.